तर ओम साईराम साईमय सकाळ. तर आजची आहे शेवटची सकाळ आमची. तर साईराम आज आम्ही आहे वावीला आणि वावीवरून आता निघू आम्ही. आज आमचं बाबांचं दर्शन होणार आणि इकडनं निघून वावीशी वेसला हनुमान मंदिराजवळ दुपारचं जेवण आहे. आणि आता मी आंघोळ केली ना, फक्त व्हिडिओ शूट करायला लावले. आवडी थंडी आहे ना, थंडी पण जाम आहे आणि थंडी पण जाम आहे तरी काही फरक नाही. फक्त बाबांच्या मंदिरात जायचं आहे आणि बाबाला बघायचं आहे हीच अपेक्षा आहे. आणि ही सकाळ उद्या येणार नाही डबल, कारण की सकाळी साईराम येताना उठा साईराम, आंघोळ कराय उठा, असे साईराम उद्याला नाही भेटणार. श्री साई समर्थ जग सत्सनगर पदयात्री 16/2/2026. तरी हा फ्रीवर आता 2027ला भेटेल. आता बाबांची आरती आहे 5:30ची. तर आरतीला जाऊ आता. तर चला साईराम. बघ आजचा दिवस गरम पाणी, शेवटचा गरम पाणी साईराम. उद्या गरम पाणी नाही भेटणार, सगळी साईराम आपल्या आपल्या घरी जाणार. रांगेशी गरम पाणी. मस्त सगळं साईराम तयारी बियारी करून जास्त ते बॅगी टाकायला लावल्या. तर आम्ही पण मस्त बॅगा टाकतो आता. जय साईराम. पहिला झेंडा निघला आपला बाबाच्या मंदिराकडे आणि मामा पण इथं आहे. साईराम. सगळे साईराम निघले आपले. चला चला. मस्त सूर्यदेवाचं दर्शन. आम्ही निघालो आता बाबांच्या दर्शनाला. फुल एक्सायटेड आणि नर्वस पण. वावीच्या गावातून आपण शॉर्टकट जाणार आहे. तर चला भाई आजचा दिवस असा आहे ना, सांगू शकत नाही. अर्धे केले सांगेन मला. तर आता आम्ही चालतोय मस्त. तर चला साईराम, पुढे भेटू आपण.
जोडीला आमच्या साई पालखीच्या जोडीला ॲम्ब्युलन्स असते बघ उभी असते. साईराम नो टेन्शन पाहिजेच. हे बघ आम्ही आता बसल्या भेल खायला. जरा नाश्ता करतो. नाश्ता पुरा आहे पण आम्ही भेल खातो. ओ साईराम आम्ही भेल खाऊन मस्त निघलो. नाश्ता गेली वर्षी इथं होता आपला कुठं आहे त्यावर. तर आपली भेट झालेला आहे दिंडी ती चालली आहे त्र्यंबकेश्वर. तर वारकरी आहेत मस्त छोटे वारकरी. तर बघा आमची आणि साईबाबाची दिंडी आणि हे बघा ओम साईराम रामकृष्ण हरी. दिवसाचा नाश्ता काय बघू. पोहे कांदा पोहे कांदा पोहे सगळं साईराम आल्या नाश्ता करायला. इकडे तिकडे बसलं साईरामचा बोल. चला नाश्ता करून घेऊ आणि नंतर भेटतो तुम्हाला. तो साईराम नाश्ता करून चाललोय आम्ही आता वेसला. हनुमान मंदिर दुपारचं जेवण आहे 7व्या दिवसाचं शेवटच्या दिवसाचं. तर चला जातोय आम्ही मस्त. चला साईराम पोचतो आम्ही वेसला हनुमान मंदिरावर. तिथं भेटू डायरेक्टली. तर साईराम आम्ही पोचलो आता वेसला हनुमान मंदिर सुरत धुमाळ. साईराम साई सेवा मस्त स्लो आलो. आता आपण वेसला पोचले. हनुमान मंदिर पाहिल घाबरलेली करते लांब आहे. थंडापादला थँक्यू. हो काय बसून पाजलाय का नाही. आम्ही काय सांगलं थंडापाद का पाजला. हा साईराम आई साईराम ओळखला का. अति का लागला साईराम. चल पोचलो आता. हो जेतो आईचा नंबर नाही माझ्यावर फोन केली असता. जय घेऊन पंचारती करू बाबांची आरती करू साईंची आरती करू बाबांची आरती. उठा उठा हो बांधव ओवाळू हार माधव साईर माधव ओवाळू हार माधव करुणिया स्थिर मन पाहू गंभीर हे ध्यान साईंचे हे ध्यान पाहू गंभीर हे ध्यान. कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी जडो चित्त तुझे पायी. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजत यावा दासा विसावा भक्ता विसावा
अवधूता हो साई अवधूता होळी करताव धरणी देवी तो माता जय देव अंतर्गी तो बेटा धर्मा तेजा राहिला वसंत सारायला तर ओम साईराम बघू शकता सगळे साईराम. 7वे दिवसाचं दुपारचं जेवण करत असताना लास्ट बघा. तर मेनू तुम्हाला दाखवलेले मी 7व्या दिवसाचा. तर चला मी दाखवतो तुम्हाला. आणि रांगोळी बघू आपण पेंटरची. इथं रांगोळी आहे, ती रांगोळी दाखवतो बघा. सगळे जेवढेच आराम करायला लागले. आता आपण डायरेक्ट बाबांच्या भेटीला जाणार आहोत धाव. तर चला मेनू दाखवतो तुम्हाला आजचा. आणि त्याच्यात साईराम आजचा मेनू बघतो. रायता आहे, कोशिंबीर, रोजचं पापड. हे काय आहे पाहिजे राहू दे ना, खाला तरी काय प्रसाद. श्रीराम राम रांगोली काढली बघा. एक ओम साईराम. ओम साईराम. साईराम आपल्या ग्रुपचं नाव काय आहे आणि गेल्या वर्षी किती साईराम या तुमच्या ग्रुपमध्ये सामील झालतं आणि या वर्षी किती झालते? आमच्या ग्रुपचं नाव साई भक्त कामन आणि गेल्या वर्षी 46 माऊल्यांनी फॉर्म भरलेला. आता त्याच्यात 40 वाढले, दुप्पट झाले, 80 झाले. ओम साईराम. तर ओम साईराम. ओम साईराम. साईराम आपल्या समोर आता बसलाय ग्रुप बेलकडी या गावाचा. तर त्यांना विचारू आपण त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्या वर्षी किती साईराम आलते आणि या वर्षी किती साईराम आलते. तर ओम साईराम. तर गेल्या वर्षी किती साईराम होते आणि या वर्षी किती साईराम आले? गेल्या वर्षी 50 होते आणि यावर्षी 65 झाले. आणि या पालखीचं नियोजन कसं आहे? एकदम मस्त. अरे काय बोल. आणि सेवेकरी तुम्हाला कसं वाटलं? पालखीची सेवेकरी जी आपली सेवा करताना चालताना पाणी वगैरे देतात, पाणी टायमावर भेटते आणि मदत करतात, थकलेल्या माणसांना पुढे नेतात. पालखीचे अध्यक्ष कसं वाटलं? सुशांतदादा पाटील. शांतदादा पाटील तिथं खूपच छान. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. तर साईराम तुमच्या ग्रुपचं नाव काय आणि तुमच्या ग्रुपमध्ये किती साईराम आहे? ओम साईराम. आमच्या ग्रुपचं नाव आहे मेंढीपाडा. आमच्या ग्रुपमध्ये खूप सारे सेवेकरी पदयात्री आहेत, ते बाजूला आहेत म्हणजे. आणि आपल्या या पालखीचं नियोजन कसं आहे? खूप चांगलं आहे. आणि या पालखीचे अध्यक्ष कसे आहेत? सुशांतदादा पाटील. एकदम चांगले. आणि तुम्हाला वेळेवर जेवण वगैरे देतात ते सेवेकरी कसे वाटले तुम्हाला? वेळेवर जेवण पण भेटतो आणि सेवेकरी पण खूप चांगले आहेत. तर ओम साईराम. मग पुढच्याला किती जण साईराम येतील पालखी तुमच्या ग्रुपमध्ये? पुढच्याला तर जास्तच येणार आहेत, त्याच्यापेक्षा पण डबल येणार. तर ओम साईराम सगळ्यांना. ओम साईराम. ओम साईराम. तर तुम्हाला या पालखीमध्ये किती वर्ष झालं आणि तुमचा अनुभव काय आहे या पालखीविषयी? माझं पहिलंच वर्ष होतं आणि अनुभव खूप छान होता. 7 दिवस कसे केले समजलंच नाही. नाचत वगैरे आम्ही आलो. पायाला म्हणजे थोडा त्रास झाला तरी पण म्हणजे खूप चांगला अनुभव होता. आणि माझा नवरा मला म्हणजे सोबत घेऊन आला असं, आणि खूप मजा आली. हा अनुभव आम्ही कधीच विसरू शकत नाही. 7 दिवस कसे गेले आम्हाला समजलं पण नाही. आजचा शेवटचा दिवस थोडंसं म्हणजे हे वाटतंय की आता परत पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. बोला. ओम साईराम. दादा स्वतः म्हणजे पालखीचे अध्यक्ष स्वतः पदयात्र्यांचा सेवा करतात. असं नाही का दुसऱ्याला सांगतात, स्वतः येतील आणि स्वतः काय असेल ते करतात. पोट वगैरे आले तर स्वतः हाताने फोडतात. काय जखम झाली असेल पट्टी मलमपट्टी तर हे आमचे पालखीचे सुशांतदादा पाटील. तर ओम साईराम. तर साईराम मी आता बसलोय
या खार्डी गावाचा ग्रुप आहे, खार्डी कोशिंबी. तर गेल्या वर्षी 40 ते 50 पदयात्री या ग्रुपमध्ये होतं. तर आता विचारू या पालखीमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये किती सायराम वाढले. वर्षी आहे 17वा आपला 2026. तर आणि पालखीविषयी अनुभव विचारू. तर साईराम, तुमचा अनुभव काय असेल आणि अनुभव काय असेल आणि साईराम किती या पालखीमध्ये सहभाग झाला यावर्षी? साईराम, किती सहभाग झाला? आज आमचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी 32 होते, या वर्षी 60वर आकडा आहे. आणि बाबांची इच्छा असेल तर अजून वाढतील आणि बाबांनी बुलावा केला म्हणून एवढे तर नवीन आले. आणि या पालखीचं सांगायचं असलं तर पालखीचं आयोजन नियोजन आणि अध्यक्षाचं सांगितलं तर अध्यक्षाचं एवढं चांगलं काम आहे की कोणत्या पालखीत आपण अध्यक्ष असे बघितले नसेल. अध्यक्ष असे आहेत की गोरगरिबाला समजावून सांगणारे, समजावून घेणारे आहेत. पदयात्रेत कोणालाही कुठलीही वस्तूची कमी नाही करत. स्वतःहून त्यांचे पायाला फोड आलेले फोडणार, डॉक्टरसारखी ट्रीटमेंट देणार. नाही होय तर जो कोणी मागे पडेल त्यापर्यंत कसं पोचणार. आणि प्रत्येक पदयात्रेवर त्या आपल्या दादांचं लक्ष आहे. आणि असे आपले सुशांत दादा यांची ही श्री साई समर्थ पालखी आहे. तर आपल्याकडे या पालखीकडे सगळ्यांचं लक्ष आहे की एवढी मोठी पालखी नेणं एका कोणाचं काम नाही, तर हे बाबाचं काम आहे. आणि बाबा त्यांना अशीच चांगली बुद्धी देव. त्यांना बाबांचा खूप आशीर्वाद आहे म्हणून हे आज कार्य करू शकतात. कारण एवढी पालखी एक अध्यक्ष कधी नेऊ शकत नाही. बाबाचा बुलावा आहे त्यांना आणि बाबाच्या प्रमाणे ते पालखीत सगळ्यांना एवढी मोठी पालखी होत चालले त्यांनी. त्याच्या पुढे पब्लिक अजून वाढणार अशी अपेक्षा करते. ओम साईराम, तर तुमचा अनुभव सांगा या पालखीमध्ये. किती वर्ष झाले तुम्हाला? साईराम, मी माझा अनुभव सांगते. मी दुसऱ्या पालखीत जात होती. 10 वर्ष झाली मला. आणि यंदा ह्या पालखीत माझं पहिलं वर्ष आहे. लेकिन या पालखीत मी एवढं अनुभवलं की ही जी योजना त्यांनी केली ती म्हणजे कशी काय एवढी केली असेल का. मी पहिल्या दिवसापासून बघते एवढी 1000-1500 पब्लिक. त्यांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण टाईमावर, सर्व म्हणजे संध्याकाळचा नाश्ता सर्व टाईमावर, गरम पाणी वगैरे सर्व एवढं कसं काय त्यांनी एक केलं असेल. अध्यक्षांचे मी एवढं मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या मुलीच्या पायाला फोड आले तर त्या पहिल्या दिवशीच आले आणि ही जखम त्याने एवढे दिवस झालं तिची ट्रीटमेंट चालू केली आणि तिला आता बरं वाटलं. आणि खूप म्हणजे आम्हाला आनंद मिळाला. खूप आम्ही नाचले आणि खूप म्हणजे वेगळंच काहीतरी वाटलं या पालखीत आम्हाला. एवढंच सांगते. साईराम. तर ओम साईराम. तर मी आलो आहे आता. हा ग्रुप आहे कामन स्टेशन बीबीपाडा. तर यांना विचारू आपण थोडंसं पालखीविषयी आणि अध्यक्षविषयी. तर या पालखीविषयी काय वाटते तुम्हाला? कसं नियोजन आणि वेळेवर जेवण वगैरे कसं भेटते? काय बोलणार? व्यवस्थित वाटते. सगळं चांगलं वाटतं. जेवण टायमाच्या टायमाला भेटतंय. चाय, नाश्ता, जेवण सगळं वेळेवर भेटतंय. आणि तुमच्या ग्रुपमध्ये किती साईराम आहेत? आमच्या ग्रुपमध्ये 25 आणि साईराम. पालखीमध्ये अनुभव आला काय? विचार काय आहे तुमचे? पालखीमध्ये खूप चांगलं आहे. मला तर असं वाटतं म्हणजे माझं मला चालत येईल तोपर्यंत मी येईल. जेव्हापर्यंत साईबाबा मला आणेल तेव्हापर्यंत मग आम्ही येऊ. ओम साईराम. तर ओम साईराम. ओम साईराम. तर साईराम, या म्हणजे तुमचा ग्रुप कुठला आहे आणि या ग्रुपमध्ये किती जण साईराम आलेत आणि या पालखीचा अनुभव काय बोलणार तुम्ही? तर आम्ही आलो नांदगाव मनोरवरून. तर पालखी द्यायला खूप भारी वाटलं. म्हणजे आम्ही कधीपासून येतो आणि आपल्या पालखीचं किती वर्ष आहे म्हणजे यायचं इकडं 10 वर्ष झालेत आम्हाला इथे पालखीत येऊन. आणि आमच्या ग्रुपमध्ये टोटल 20-25 माणसं असतील. तर पालखी द्यायला खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही पण एकदा पालखीत या. सेवा बिवा एकदम व्यवस्थित आहे आणि पालखीत खूप म्हणजे मजा येते. तुम्ही पण एकदा पायी प्रवास करून बघा पालखीचा. आणि काय ओम साईराम. ओम साईराम.
तर हा आहे कामांचा ग्रुप महिला मंडळ. तर यांना विचारू आपण अनुभव कसा आहे पालखीचा आणि किती वर्ष झालं पालखीमध्ये. सगळ्यांना ओम साईराम. मला या पालखीत हा 3रा वर्ष आहे आणि अनुभव एकदम भारी आहे. सोय सुविधा एकदम मस्त आहेत. सगळ्यांवर लक्ष असते अध्यक्ष दादांचा. तर मला पालखीत यायला खूप आवडला. ओम साईराम. वर्ष आज यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा समय. त्यासाठी सहभाग सर्व पदाधिकारी सेवेकरी यांचा खूप आभार मानतो. आपल्या ग्रुपचा कुठल्या सेवेकरीचा सन्मान राहिला असेल तर आम्हाला संपर्क साधायचा आहे. त्यामुळे पूर्ण आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या येत्या शनिवारी 10 जानेवारी 2026 शनिवार सर्व पदाधिकारी आपल्या साईनाथ महाराज की साई बाबा की. दादा झेर जे हातान झेंडा झेर जे खांद्यावर पालखी. दादा झेर जे हातान झेंडा झेर जे खांद्यावर पालखी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे शिर्डी गावाला जायचं हाय साई बाबाला पायाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय दर्शन त्यांचं जेवाचं हाय. इथं पाऊर द्वारका माई पाऊर साईंची चावडी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे ससू नवघर गावांशी पालखी निघल. पालखीनं शिर्डीचा राजा बसल. साईराम आपले जय मल्हार. खंडोबाच्या देवळात चालले पालखी. फुल पब्लिक आहे. फुल राडा होणार भाई. डोंबिवलीवाल्यांची आहे का ही डोंबिवलीवाल्यांची पालखी. साईराम आमच्या साईराम आपली पालखी पोचली खंडोबाच्या देवळामध्ये. जय मल्हार.
अजून एक पालखी आहे. आता आपले साईराम पण मस्त लाईनीला रेल्या. आता मस्त इथून दर्शन घेऊ आणि इथं आरती होईल आपले पालखीची. आपली पालखी बघा थोडे टायमाला सोडलं. इथे एक ऑलरेडी पालखी आहे. साई बाबा के ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई. साईराम. आपली पालखीची पूजा आरती झालेली आहे खंडोबाच्या देवळानं. आता पालखी आतमध्ये देवळा नेईल आणि इकडनं काढून मग तर आपला बँड तयार आहे. इथून पालखी खंडोबाच्या देवळापासून पालखी बाबांच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत जाणार आपण. फुल नाचणार आहे. तर साईराम भेटू आता डायरेक्ट पालखी काढल्यावर बँडसोबत आणि नाचत नाचत जाऊ. चला साईराम.
वाटला साईराम? साईराम सगळं साईराम आपल्या बसले ना आता आपली पालखी पण पोहोचले आणि सगळं साईराम माऊली आता बसले. फक्त आम्हाला आतुरता आहे दर्शनाची बस. भरपूर पालखी आल्या ना साईराम. हे बघा. साईराम सगळे आपले साईराम गेले लाईनीला दर्शनाला. तर आपण पण जाऊ. आता मोबाईल ठेवतो पालखीजवळ आणि आपण पण दर्शनाला जाऊ आणि दर्शन करून आल्यावर आपण भेटू. साईराम काय हा भाग दर्शन करून आल्यावर जाम इमोशनल असतो. तर कंटिन्यू बघा. तर साईराम आपले लेट आले साईराम. तर आपण दर्शन घेऊन येऊ. साईराम पहिला दर्शन घेऊन पालखीजवळ आपण ठेवू. आपली सेवेकडे आहे जाऊ पालखीजवळ. तर यांच्याजवळ आपण मोबाईल ठेवू आणि जाऊ. साईराम मस्त बाबांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता आलो आहे पालखीजवळ पाया पडायला. म्हणजे इथून प्रत्येक साईराम बाबांचं दर्शन घेऊन आलं आणि प्रत्येक साईराम आपल्या पालखीला
पाया पडू आणि आपले साईरामांना निरोप देऊन पुढचा प्रवास चालू करतील. तर हा इमोशनल असतो खूप. तर आपण पण पाया पडू आणि साईरामांना भेट देऊन आपण आपल्या घरी जाऊ. सर्व साईराम पाया पडून पालखीचे आणि सगळे साईरामांना भेटून आपल्या आपल्या घरी. आणि हा दिवस पुन्हा 1 वर्ष गेल्यानंतर डबल येईल. आपले पालखीचे अध्यक्ष संदर्भ होते त्यांना दुःख दाखवता नाही ते दादा तर इमोशनल झाले तर सगळे इमोशनल. हा क्षण लय भावक असते बाबा. म्हणजे आपण 7 दिवस पालखी नसतं आणि आजचा शेवटचा दिवस आवडा भावक असते ना. मला समजलं पण नाही किती दिवस झालं, काय तारीख गेली कुठला पडला चालू. घरचे जसं घरचा परिवार.
साईराम त्या पायावर जातं बाय बाय पुढच्याला या आता लगेच पुढच्यालाच भेटू आता काय गेली वारी झाली आपली सिटीची आता पुढच्यालाच भेटणार होता साईराम होता आपण पालखी निघाली निवाऱ्यावर जाऊ आपण पालखी निवाऱ्यावर थांबेल सगळे साईराम भेटून चालले आपले पालखी निवारा या असं सण असतात ना त्याला काही करू शकत नाही साईराम ज्याला सबस्क्राईब करा भाई चॅनलचं नाव काय तुझे भाई जतीन डिजेल ब्लॉग भाई सबस्क्राईब करा साईराम याचे पण ब्लॉग येतील लिंक देईन भाई इंस्टाला मेसेज कर म्हणा साईराम साईराम बाबा चला आपण तुम्ही जाऊ आता साईराम आता चाललोय आम्ही चाललोय आता साई पालखी निवारा तिथं आमची आता पालखी नेली तर चला ओम साईराम भेटू आता निवाऱ्यावर बाकीचं निवाऱ्यावर बोलू सावकाश आपलं साईराम पालखी निवाऱ्यावर आलं ना आपल्या दर्शन घेऊन तर झोपतील सकाळचे उठतील ज्याचा तो प्रसाद घेऊन येईल आणि 11 वाजता आम्ही निघू
साईराम वाजता आम्ही पोहोचलो दर्शन वगैरे घेऊन बाबांची भेट घेऊन सगळे साईरामांना भेटून आम्ही आता आलो पालखी निवाला. सगळे साईराम आले. तर माझ्याकडून काय चुकलं असेल तर माफ करा. तर इथंच ब्लॉग मी एंड करतो. ओम साईराम. भेटू.